हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद भाग 7 शांतिपाठ. ओम वाग मे मनसी प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितम आविरा विर्म एघिम वेदस्यम आणिस्थः श्रुतं मे मा प्रहासीरनेन आधिनेन अहोरात्रात् संदघाम्य ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु वक्तारमवतु वक्तारम्. ओम शांतिः शांतिः शांतिः. प्रार्थना. ऋषींनी निर्वाण उपनिषदाची सुरुवात शांतिपाठाने केलेली आहे. शांतिपाठात ऋषींनी ईशस्तवन, परमात्म्याची प्रार्थना आणि उपनिषदाद्वारे त्यांच्यासह सर्वांना शांती मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. आपण प्रथम प्रार्थनेबद्दल निरूपण करूया, नंतर ईशस्तवन समजावून घेऊया, त्यानंतर ऋषींची प्रार्थना समजावून घेऊया. येथे एक महत्त्वाचे लक्षात घ्यायचे आहे की प्रार्थना, ईशस्तवन हे निर्वाण उपनिषदाचं आहे. हा भाग फार महत्त्वाचा आहे. कोणत्याही कार्यारंभी परमात्म्याची प्रार्थना अत्यावश्यक असते. कार्यारंभी प्रार्थना अनिवार्य आहे. प्रार्थनेशिवाय कोणत्याही साधनेत चैतन्य येणार नाही, साधना करायला बळ येणार नाही. या परमात्म्यामुळेच कार्य होत असते. प्रत्येक कार्य त्या परमात्म्याचेच असते. ते त्याच्यामुळेच पार पडणार असते. त्याच्या मनात नसेल तर कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकणार नाही, होणार नाही. आपण मानव त्या परमात्म्याच्या मर्जीविरुद्ध काहीही करू शकत नाही. आपण त्याच्या हातचे भावले आहोत. आपल्या मर्जीवर, कर्तृत्वावर काहीही अवलंबून नाही. आपल्या दृष्टीने सर्व काही सुरळीत चाललेले हा म्हणता क्षणार्धात आपल्याला काही कळायच्या आत बिघडून जाते. यास्तव कार्यारंभी त्या कार्यासाठी त्याचा करता करविता जो परमात्मा आहे त्याचे अधिष्ठान असावे लागते. या अशा नैसर्गिक श्रद्धेने, भावनेने कार्यारंभी परमात्म्याची प्रार्थना करावी. भौतिक विज्ञानात भावभावनांना स्थान नाही. तेथे वस्तुनिष्ठपणा असतो. कोणताही शास्त्रज्ञ अज्ञाताचा शोध घेणार नाही. तो काहीही नाही त्याचा शोध घेणार नाही. त्याला शोधायला कसला तरी आधार लागतो. तो अंधारात उडी घेणार नाही. त्याच्या गणिती मनाला ते पटणार नाही. त्याला शोध घ्यायला काहीतरी, कसला तरी पाया लागतो. शास्त्रज्ञ सुताने स्वर्गाच्या शोधाला तयार होईल. त्यासाठी अपार कष्ट घेईल. पूर्ण ताकदीने बुद्धी पणाला लावील. आपले सर्वस्व शोधकार्याला वाहून घेईल. परंतु हा परंतु फार महत्त्वाचा आहे. या सगळ्यासाठी शास्त्रज्ञाला ते फार महत्त्वाचे सूत सापडावे लागते, ते मिळावे लागते. तरच तो स्वर्गाच्या शोधयात्रेला प्रारंभ करतो. दोरा गुंडाळायला शास्त्रज्ञांना काडी लागते. अध्यात्म सुताशिवाय स्वर्गाच्या यात्रेला बाहेर पडते. काडीशिवाय दोरा गुंडाळायला यात्रा करते. यात्रेला निघताना फक्त तो एकच करील की यात्रेला प्रारंभ करताना परमात्म्यावर सर्व हवाला ठेवून प्रस्थान करील. तो परमात्म्यालाच बजावेल, मी तुझ्याकडेच येत आहे. आता सर्व जबाबदारी तुझी आहे. रस्ता दाखव, नाहीतर भरकटत ठेव. मला त्याचे काहीही नाही. मी तर भक्त आहे. वाट चुकणार हे विदित आहे, पण तू परमात्मा आहेस. योग्य वाट दाखवणे हे तुझे कर्तव्य आहे. तेव्हा आता वाट चालायचे कष्ट घेऊन मी जर तुझ्यापर्यंत पोहोचलो नाही तर त्याचा ठपका तुझ्यावर आहे.
मी वाद मी वाट चालायला सुरुवात केलेली आहे. माझे काम मी सुरू केले आहे. तुझे तूच पहा काय करायचे ते. भक्त हा असा असतो. प्रार्थना करतो आणि यात्रेला आरंभ करतो. प्रार्थनेत काहीही मागत नाही. फक्त तो परमात्म्याचे स्मरण करतो आणि त्याच्याकडे जायला प्रारंभ करतो. प्रार्थनेत परमात्म्याकडे मागणे मागत नाही. परंतु त्याची प्रार्थना नीट न्याहाळली तर लक्षात येईल की तो प्रार्थनेत संपूर्ण परमात्माच मागत आहे. आता आणखी मागायचे शिल्लकच राहत नाही. आणखी काही मागायची आवश्यकताच उरत नाही. ही तर निर्वाणाच्या यात्रेची प्रार्थना आहे. येथे असलेल्या आणि नसलेल्या प्रत्येक वस्तूच्या, प्रत्येक गोष्टीच्या, प्रत्येक जाणीवेच्या आणि नेणिवेच्या अतीत जायचे आहे. सर्व पार करून पलीकडे जायचे आहे. स्वतःच्याही अतीत जायचे आहे. याला अपवाद एकच आहे, तो म्हणजे परमात्मा. तो शेवटचा मुक्काम आहे. परंतु तेथेही अडचण आहे. कारण परमात्मा खरोखरच आहे की नाही हे माहीत नाही. ज्याच्याकडे जायचं आहे तो आहे याची खात्री नाही. त्यामुळे तो नक्की कोणत्या ठिकाणी आहे तेही अज्ञात आहे. तो कोणत्या दिशेला आहे ते माहीत नाही. हा अज्ञाताचा प्रवास आहे. दिशाहीन वाट चालायची आहे. त्यातून समजा की त्याचा ठाव ठिकाणा सापडला, आपण तेथे पोहोचलो, तरी परमात्म्याला पाहिलाय कुणी? तो समोर आला तरी त्याला ओळखायचा कसा? याचप्रमाणे तेथे जायला किती वेळ लागतो, ही वाट किती चालायची हेही माहीत नाही. आपण पोचू शकू की नाही हेही माहीत नाही. ही अशी दाट काळोखात घ्यायची उडी आहे आणि योगी ती उडी स्वखुशीने घेतो. याला 2 कारणे आहेत. पहिलं भौतिक कारण आहे. ते म्हणजे जोपर्यंत आत्ममिलन होत नाही तोपर्यंत आपण सतत दुःखीच राहणार आहोत. या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतला आहे तो या सृष्टीचा आस्वाद घ्यायला, ती सृष्टी लीला उपभोगायला आणि त्या योगे आनंद घ्यायला. परंतु आपलं आयुष्य हे दुःखांनी काठोकाठ भरलेलं आहे. आपण दुःख नष्ट करायला सुख शोधून आणतो. परंतु सुख म्हणजे दुःखावर पांघरूण घातल्यासारखं आहे. त्याच्या अतीत दुःख जसे होते तसेच राहते. ते नष्ट होत नाही. ते काही काळ सुखाची अल्पजीवी सावली असेपर्यंत आपल्याला जाणवत नाही इतकंच. सुख कायम टिकत नाही. यासाठी दुःख निवारणार्थ सुख मिळवण्याऐवजी सुखदुःखाच्या अतीत जावे लागते, निर्वाण व्हावे लागते, परमात्म दर्शन घ्यावे लागते. तेथेच आनंद आहे. दुसरं कारण आध्यात्मिक आहे. ते म्हणजे अंतरात्म्याला परमात्म्याची एक स्वाभाविक ओढ आहे. ही ओढ नैसर्गिक आहे. जोपर्यंत अंतरात्मा परमात्म्याला भेटत नाही, जोपर्यंत अंतरात्मा आणि परमात्मा यांचं मिलन होत नाही, तोपर्यंत आपण दुःखरहित जीवन जगूच शकत नाही. एकदा का मिलन झालं की मग आपल्या आयुष्यात आनंदाशिवाय इतर काही असूच शकत नाही. अज्ञानामुळे हे आपल्याला कळत नाही. आपण दुःख सुखाने नष्ट करायला पाहतो. सुखाने दुःख नष्ट होत नाही, ते तात्पुरतं झाकलं जातं. मात्र निर्वाणाने परमात्म्याच्या साक्षात्काराची एक झलक आपल्याला दुःखाच्या आणि त्यामुळे सुखाच्या अतीत घेऊन जाते. हे निर्वाण आपल्या जीवनात चिर आनंदाचा मळा फुलवते. हरिओम.